नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? नक्कीच मस्त असाल, मजेत असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. दिवाळी संपून खूप दिवस झालं, पण चिवडा खाण्याच्या क्रेविंग्स काही संपतच नाहीयेत. चिवडा हा एक असा पदार्थ आहे जो आपण कधीही कुठेही आणि कितीही खाऊ शकतो. चिवडा खायला काही आपण कंटाळत नाही, म्हणून म्हटलं चला आज चिवडाच बनवूया. इथे मी पहिल्यांदा एक वाटीमध्ये शेंगदाणे काढून घेतले. आता इथे तेल मी तापायला ठेवलंय आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेत, मका पोहे आहेत आणि 2 मुरमुऱ्याचे पॅकेट घेतलेत, फरसाण. आता चिवड्याला मला जेवढं माहितीये तेवढं मी सामान घेतलंय. यामध्ये जर काही मला परत आठवलं तर मी अजून घेणार आहे. इकडे कोथिंबीर, मिरची अजून चिरायची बाकी आहे. सो एक एक करून मी आता हे सगळं तळून घेतेय. चला तर आता पहिलं मी शेंगदाणे तळून घेते. चला तर बघा, आपले हे शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित तळलेले आहेत. खमंग असे शेंगदाणे मी तळून घेतले आणि त्यानंतर वेळ होती खोबऱ्याची. त्या अगोदर हे शेंगदाणे व्यवस्थित एका ताटामध्ये काढून घेतले. आता इथे मी खोबरं तळून घेतलीये. खोबरं ना मला चिवड्यामध्ये बिलकुल खायला आवडत नाही, पण यांच्यामुळे मी टाकलंय थोडस. शेंगदाणे तळून झालेत, खोबरं पण छान खमंग तळून झालंय. आता मका पोहे तळायचे. चिवड्याचं हे साहित्य ना खूप दिवसांपासून आणून ठेवलं होतं, पण चिवडा करायला काय मुहूर्त लागतच नव्हता. आज यांना सुट्टी होती, चला म्हटलं एकदा ते चिवडा बनवून घेऊया. मका पोहे पण आता मस्त तळले. आता यातलं ना मी बऱ्यापैकी तेल कमी केलंय, कारण मिरची तळायची आणि तेल जास्त असल्यावर ती उडते, कारण या कापलेल्या मिरच्या आहेत. आता इथं मी मिरच्या टाकल्यात कढईमध्ये. आता या बिया ना खूप जास्त उडतायत, त्यामुळे मी याच्यावर झाकण ठेवते आणि छान खरपूस थोडा वेळ मिरच्या तळून घेते. आणि हो, तुम्ही जर अजूनपर्यंत ऋतुजा राख या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुमच्याकडून कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. सगळं तळून झालंय, आता फोडणी द्यायची बाकी आहे. यामध्ये मी लसूण टाकते, भरपूर अशी मोहरी, जिरं, लसूण, जिरं, मोहरी छान तळलंय. आता यात मी कोथिंबीर टाकतेय. कढीपत्ता मला भेटला नाही, त्यामुळे कढीपत्ता मिसिंग आहे यातमध्ये. आता मी यामध्ये थोडे मुरमुरे टाकून घेते. या फोडणीमध्ये मुरमुरे टाकून हे व्यवस्थित काढून घेतलं ना, म्हणजे आपलं जे फोडणीमध्ये आपण तेल टाकतो ते कसलंच वायाला जात नाही, म्हणूनच हे व्यवस्थित मी सगळं या पातेल्यामध्ये काढून घेतलं. आता हे जे सगळं तळलेलं आहे ते मी यामध्ये टाकून घेते. वरतून मीठ टाकते. आता मी यामध्ये हे फरसाण टाकते आणि मिक्स करायला माझी बहीण मला मदत करते. व्यवस्थित मिक्स करा. सुट्टी असल्यामुळे ताई पण माझ्याकडे आली होती. 2 दिवस होती ती माझ्याकडे आणि ती आल्यानंतरच मग मी चिवडा बनवायला घेतला. तर इथे आपला खमंग असा खुसखुशीत आणि चटपटीत चिवडा बनवून रेडी झाला होता. सो आम्ही आता चिवडा एन्जॉय करतो. तोपर्यंत बाय.